मकर संक्रांत हा राज्यासह देशात साजरा होणारा महत्त्वाचा सण। हिवाळ्याच्या मध्यात येणारा हा सण अनेक दशकांपासून साजरा करण्याची प्रथा आहे। नववर्ष सुरू झाल्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत। संक्रांतीला विविध वाण वाटपासाठी विविध वस्तूंसह बांगड्या, तिळगुळ तसंच भेटवस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत सध्या महिलांची मोठ्या प्रमाणावर लगबग दिसून येते। तशीच लगबग सध्या गावोगावच्या कुंभारवाड्यात देखील सुरू आहे, कारण संक्रांतीनिमित्त सुगडं पूजण्याची परंपरा आजही कायम आहे। नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणं किंवा ओलांडून जाणं। तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते, म्हणजेच सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असतं। सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत। ऋतू बदलत असल्यानं शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दिवशी तिळ मिश्रित पाण्यानं स्नान केलं जातं। तिळाचं उटणं अंगास लावण्याची परंपरा आहे। तसंच तिळाचा होम करण्यासोबतच तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे। या दिवशी सुवासिनी एकत्र येऊन सुगडांचं पूजन करतात। त्यामुळे गावोगावच्या कुंभारवाड्यातील सुगडं बाजारात विक्रीसाठी येऊ लागली आहेत। सध्या शहरीकरण वाढलंय, पण अजूनही ग्रामीण भागात बलुतेदारीची पद्धत कायम आहे। त्यामुळे पारंपरिक पद्धतीनंच ही सुगडं बनवली जातात। सुगडं, पणत्या, बोळकी बनवल्यानंतर गावागावातील कुंभार बांधव ही संक्रांत घरपोच करून धान्य स्वीकारतात। बारामती तालुक्यातील सोनवडी सुपेचे कुंभार बांधव याच तयारीत गुंतलेत। 10,000 एवढी तरी सक्रात लागते। त्यामध्ये काय काय लागतं? त्यामध्ये पंती, बोळक हे आणि 5 गाडग्याचा एक खण मानला जातो म्हणजे आहे। त्याच्यानंतर ते प्रत्येक घरी जाऊन ते दिला जातो। गावकी असल्यामुळे प्रत्येक घरी जाऊन द्यावा लागतो। कारागिरांनी बनवलेली मातीची 5 सुगडी, एक बोळक आणि एक पंथी असा संच असतो। याला ग्रामीण भाषेत खण असं म्हणतात। काही ठिकाणी हे खण बाजारातही विकत मिळतात। मात्र इथले कुंभार बांधव आजही धान्य देऊन गावागावात संक्रांती देऊन आपली परंपरा जपताना दिसतायत। मकर संक्रांतीच्या सणाला सुवासिनीला सुगडं मिळाल्याशिवाय हा सण साजरा होऊ शकत नाही। त्यामुळे कुंभार बांधव काळजीनं या सणाच्या तयारीसाठी 2 महिने मोठी तयारी करतात। त्यामुळे सरकारनंही या कारागिरांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। याच्याकडे जर लक्ष दिलं आणि सरकारनेही जे इलेक्ट्रिक ज्या सुविधा आहेत त्याही जर कुंभारांना भेटल्या तर भरपूर काही हा धंदा बुडूही शकत नाही आणि कुंभारांचं जे कष्ट होणार आहे तेही कमी होईल। मोठ्या प्रमाणात सुगडं बनवावी लागत असल्यानं या कामी कुंभार कारागिरांना महिला वर्गाचीही मोठी मदत होते। धंदा शिकवल्यावर मी त्याच्या हाताखाली करू लागले। आम्ही डेर आणि गाडगी काय संक्रांत उतारतो, पंत्या, बोळकी उतारतो। भावाला मी मदत करू लागते, माती नीट करू लागते, चिकल करू लागते, त्याला पाणी आणू लागते। पाणी आणल्यावर ते चिकल केल्यावर मळून त्याला हातात उंडा देते बनवून। या सणाला गावागावातील सुवासिनी एकत्र येऊन वेगवेगळ्या मंदिरात ओवसण्यासाठी जमतात। कुंभार बांधवांनी दिलेल्या सुगडांमध्ये वसा घेऊन सुवासिनींमार्फत वाणांची देवाणघेवाण केली जाते। कुंभार समाज असल्याशिवाय आम्ही त्यांची गाडगी मडकी असल्याशिवाय आम्ही वसू शकत नाही आणि कुंभारांशिवाय आनंद हा उत्सव साजरा करू शकत नाही। भारतीय संस्कृतीत वर्षभरात वेगवेगळ्या सणांची मोठी परंपरा आहे। प्रत्येक सण काही विशिष्ट संदेश देत असतो। एक वेगळी प्रेरणा अशा सणांतून आपल्याला मिळत असते। मकर संक्रांत हाही असाच प्रेरणा देणारा सण आहे। त्यामुळे नव्या वर्षातील मकर संक्रांतीचा पहिला सण सर्वांसाठी गोड असावा याच शुभेच्छा। विजय मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बारामती।